चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू सनी सर, सामना पण पाहतामुळे इथे सुरू होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोल आपण पाहताय, सामना देखील सुरू असेल. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे. 95 मिनिटे 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. तुमच्या दोन्ही टीमला विनंती, अतिरिक्त खेळाडू वर पाठवायचा आहे. एक आहे ना दुसरा. टीमला विनंती आहे, अतिरिक्त खेळाडू वरती पाठवायचा आहे. पहिल्याच बॉलमध्ये खणखणीत चौकार मारलाय तो रिजवानने. कृपया पाहूयात पुढील बॉल. अनिकेतचा सामना करतोय रिजवान. कशा प्रकारे सामना करतोय. पहिल्याच बॉलमध्ये खणखणीत चौकार असा मारला रिजवानने. पुढील बॉल गेला तो डिक्लेअर झोन मध्ये. आता धावा असतील त्या 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 6. पाहूया पुढील चेंडू. अनिकेतचा सामना करतोय रिजवान. पुन्हा एकदा एक धाव घ्यायचा प्रयत्न आणि हा रनआउटचा चान्स हुकलाय. एकाच धावा समाधान मानावं लागेल. एक धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 7. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. पाहूयात पुढील चेंडू. अनिकेतचा सामना करेल तो किरण. आणि हा थोडा वेळ हवेत होता चेंडू आणि हा उत्कृष्ट अशी फिल्डिंग म्हणता येईल. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न पण ते घेण्यात असफल ठरतील. आताच्या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुन्हा वाढते. धावसंख्या झाली ती 9. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. पुढील बॉल हलक्या हाताने खेळला आहे, पण हा झेल होतोय का पाहूयात. आणि हा झेल झाला आहे. त्यामुळे किरणला माघारी परतावा लागेल. किरणची जागा कोण घेतोय. राकेश किरणची जागा घेतोय तो राकेश. यावरचा शेवटचा चेंडू. पाहूयात पुढील शेवटचा चेंडू कशा प्रकारे रिजवान सामना करतोय त्याचा. हा नो बॉल असेल. पंचांनी घोषित केलाय. नो बॉलवर 1 धाव पूर्ण. एक अतिरिक्त धाव. पाहूया दुसरी धावही पूर्ण होतीये का. 2 धाव पूर्ण. आताच्या धावा असतील त्या 3. पुढील बॉल असेल तो फ्री हिट. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालीये 12 रन. पाहूयात फ्री हा पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट असेल. त्याचा कशा प्रकारे रिजवान सामना करतोय. आणि हा फ्री हिट उंचावून मारलेला आहे. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. आताच्या असलेल्या 2 धावा. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सदाभाऊ आंबेकर आणि बबन भाऊ फाटक यांचं आगमन झालंय. त्यांचे सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय. धन्यवाद. षटक क्रमांक मैदानात पाहायचे संपले गेले. पहिलं 1 षटकाचा इथे खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 14 धावा.
तर मैदानात पाहायचंय एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा जास्त आहेत, त्या 14 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मैदानामध्ये पाहिलं गेलं तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक प्रकाश जो मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती येतोय. वेळ वाचवायचा विनंती असेल, वेळ वाचव चला. पंचांनी देखील विनंती असणार आहे, खेळाडूंना 20 मिनिटाचा वेळ द्या तुम्ही. 3 पंच आहेत. स्क्वेअर लेगला असणारे ऋषी सर, मुख्य पंच भूमिकेत देखील ऋषी सर आणि पॉइंट मध्ये असणारे सागर. 3 पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. हलक्या दर्शनीत खेळून काढला जाईल, सिंगल तरी ते घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे आपण मैदानात पाहतोय. संघाची धावसंख्या 15 धावा धावलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक आपण मैदानात जर पाहिले गेलं तर अगदी दुसरं षटक यावेळी मैदानामध्ये पाहायचंय. थोडासा बाहेर टाकला चेंडू देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. एक अवांतर तो मैदानात मिळणार आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या म्हणजे पोहोचेल धावलकावरती 16 धावा. हलक्या दरापटा चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक पाहायचे पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू आहे ते फील्ड देखील करेल, तोपर्यंत मैदानात घेतील एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे, परंतु एकेरी दुहेरी धाव्याने खऱ्या अर्थानं फारसा फरक इथे पडणार नाही. पहिला डावा एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न जिमने करेल. हलक्या चेंडू खेळून काढला जातोय. सिंगल तर मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी सदाभाऊ आंबेकर आणि बबन भाऊ फाटक सामाजिक कार्यकर्ते भांगरवाडी यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचे. गोलंदाज तयार. पुन्हा पहा अगदी हलक्या चेंडू ते खेळून काढला जातोय. सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाते आणि पहा इथे मैदानामध्ये धावा मात्र थांबत नाहीयेत, धावा येत आहेत. हे खूप महत्वाचं असणार आहे आणि धावा येणं देखील संघासाठी खरं तर एक चांगलं बनावं लागेल. ओ शफल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. मैदानात पहा इथे क्रीजचा वापर करून खेळून काढण्याचा प्रयत्न केला झाला, परंतु हा चेंडू जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर परफेक्ट बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं दादा मिस्त्री यांना विनंती आहे की आपण दोन्ही मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. या लोणावळ्या गावामध्ये हे रंगलेले क्रिकेटचे सामने देखील आपण मैदानात पाहतोय. दूरवरून मैदानात पाहिलं गेलं तर चेंडूला किती अडवला देखील जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 19 धावा. 20 धावा. आज खरं तर आमचे सनी गुप्ते सर देखील खरं तर पहा ते शरीराने जरी आमच्या सोबत आहेत, परंतु ते मनाने कुठेतरी भरकडलेले आहेत. 20 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज मैदानात बाद आहेत. 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहतो मैदानात संपलाय आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज. पुढे सारसा चेंडू खेळला जाईल. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक इथे 5 चेंडूला मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या हातामध्ये पाहिलं तरी ते झेल येऊ शकला नाही. गोलंदाजाचं नाव कळवा. अभिजित. सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाते. अभिषेक आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती कामगिरी करेल. सिंगल तर मैदानात मिळेल. रिजवान आपण पाहतोय खरं एक नावाजलेला खेळाडू आहे. गतवर्षी मात्र मॅन ऑफ द सिरीज हा खिताब मात्र या खेळाडूने हातामध्ये मिरवलाय. गोलंदाज तयार. पुढे सरचा पुन्हा त्याची खेळून काढण्याचा प्रयत्न देखील इथे होतोय. क्षेत्ररक्षक इथे दूरवरून चुनला मात्र फील्ड करेल आणि तोपर्यंत घेतलेली सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न मैदानात जर पाहिलं तरी असेल. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 23 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. उलटा चेंडू असेल मैदानात पायचे पुन्हा एकदा अगदी हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदानात घेतली आहे. गोलंदाज तयार. पुण्याचा पाहायचंय जमीन सावतर फटका इथे खेळला जातोय. सिंगल तर मैदानात घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. गोलंदाज तयार. पुढे सारखा चेंडू इथे खेळला जाईल. पा इथे गॅप शोधलाय. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार.
हॉटेल विष्णुजी की रसोई प्रोप्रायटर मनोज भाऊ लहुळकर यांचा खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या जर आपण मैदानात पाहतोय 29 धावा. एक चांगला फटका आपण देखील मैदानात पाहायला गेलं तर रिजवानच्या बॅट मधून मात्र आलेला हा चौकार आहे. आणि रिजवान देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच्या फॉर्म मध्ये येतोय. त्याच्या पद्धतीने मात्र तो बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून इथे धावा येत आहेत. स्कोर कार्ड गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आणि पहा पुन्हा इथे पुढे सरताचडी खेळून काढण्याचा प्रयत्न. हॅलो 29 आताची एक सिंगल देखील मिळेल. आणि एका सिंगलच्या साह्याने धावफलकावरती 29 धावा. माफ करा 30. पुण्याच्या मैदानात पाहिजे. या दरम्यान पुण्याचा पायचा अगदी जमेचा फटका खेळला जाईल. शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहतोय चेंडूला इथे मैदानामध्ये अडवला जातोय आणि तोपर्यंत घेतील एक सिंगल आहे. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 32 धावा. षटक क्रमांक आपण मैदानात पाहतोय अगदी 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यावेळी पहा मैदानामध्ये पुढे सरसा षटक खेळू काढण्याचा प्रयत्न देखील इथे झाला आणि पंचांनी गोलंदाजाला दंडी देखील इथे केले. क्रिकेटचं वेळ क्रिकेटचा खेळ खरा अर्थानं आपण मैदानामध्ये पाहतोय. 34 हा चेंडू पहा इथे पुढे सरसा चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. फलंदाज मैदानामध्ये बाद देखील असणार आहे. वाईट बॉल देखील आपण पाहतो मैदानामध्ये पंचांनी ते घोषित केलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तरी पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 35 धावा. नवीन फलंदाज देखील आपण पाहतो मैदानात दाखल झालाय. निलेश बॅकफुटला गेला चेंडू आतमध्ये खेळला जाईल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पाहिजे चेंडूला मैदानामध्ये फील्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. संघाची वाढती धावसंख्या 36 धावा. 36 धावा धावफलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये प्रकाश. वैयक्तिक दुसरं षटक मात्र सुरू आहे. अनुभवाने गोलंदाजी इथे मैदानामध्ये केली जाते. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा इथे सोडून दिला जातोय. वाईट बॉल. अवंतर मिळेल 37 धावा. शॉर्ट पिच असेल. पुल केलाय पा गॅप शोधलाय रिजवानने आणि रिजवानच्या बॅटमधून मात्र आलेल्या या 2 धावा. 2 धावा ते मिळतील आणि या 2 धाव्यांच्या साह्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 39 धावा. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे देखील जाऊन पोहोचेल. यावेळी पाहिजे मोठा फटका आणि इथे काय मोहात पडला रिजवान आणि इथे मैदानावर पहा रिजवान देखील ते बाद होईल. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती धावा जास्त नाही. पहा रिजवान मात्र यापूर्वीच्या सामन्यामध्ये खूप मोठी कामगिरी करू शकला नाही परंतु या सामन्यामध्ये एक चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमन देखील खऱ्या अर्थानं 2 चौकार देखील आले. एक चांगली सुरुवात निश्चितपणे त्याने मात्र मैदानामध्ये करून दिली. गोलंदाज तयार आणि उद्या देखील खऱ्या अर्थानं गौरव दादा देखील तुम्हाला उद्या मैदानात खेळताना पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं पाहिले तर क्रिकेट लव्ह बांगरवाडी संघाचे गब्बर येते आणि उद्या गौरवदादा फाटक तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे. 39 धावा.
पुन्हा त्या पाहायचा हलक्या चेंडू खेळून काढला जाईल आणि इथे पाहायचे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल देखील ते मैदान मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 40 धावा धाबलकावरती. आणि शेवटचं षटक अविनाश जो आपण पाहतो गोलंदाजी मार्गावरती ते कामगिरी करेल. 5-5 षटकाच्या लढती देखील आपण मैदानात पाहणार आहोत. आणि आजचा हा चौथा सामना जो मैदानात सुरू आहे. इथे पहा बॅकफुटला रचना खेळून काढायचा एक षटकावर मध्ये चेंडू मात्र अडवला. सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न नकार कळवलाय. संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धाबलकावरती. 41 धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती गोल आपण पाहतोय पुन्हा तयार असेल अविनाश. आणि स्ट्राईक वर असताना आपण मैदानात पाहायला गेलं तर उंच पुरा तगडा ताकदवान निलेश. यावेळी पाहायचे पुढे सरसावून मोठा फटका खेळला जाईल. चेंडू हवेत झेल इथे मैदानात जर पाहायला गेलं ते होतोय फलंदाज बाद. नवीन फलंदाज ऋषी आता मैदानात दाखल होतोय. धाबलकावरती 41 धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. मैदानात जर पाहिले गेले तर अगदी ही शेवटचं षटक इथे सुरू आहे. इथे पाहायचं वाईट बॉल अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने 42 धावा. इथे पागे स्क्वेअर कटचा फटका खेळला जातोय. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतली एक सिंगल. धाबलक पुन्हा त्या पायचे पुढे सरसाव जाते. यावेळी पुन्हा त्या पायच्या स्क्वेअर कटचा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक इथे पहा चेंडूला मैदानामध्ये अडवतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये एक सिंगल देखील मैदान मिळते. क्रिकेटचं वेळ काय असतं निश्चितपणे तुम्ही काल पाहिलं असेल. अक्षरशः आयोजकांना देखील 3 वाजेपर्यंत मात्र आयोजक इथे होते. हे क्रिकेटचं वेळ आहे आणि क्रिकेटचं वेळ असल्याशिवाय मात्र तुम्ही मोठं नाव करू शकणार नाही. आणि क्रिकेटचं वेळ खऱ्या अर्थानं काय होतं बऱ्याच जणांच्या झोपा देखील झाल्या असतील परंतु आयोजक मात्र इथली पूर्ण तयारी मात्र त्यांची सुरू होती. एक सिंगल देखील घेतली जाते. एका सिंगलच्या साह्याने आपण पाहिलं गेलं धाबलकावरती 44 धावा. 44 धावा धाबलकावरती. मोठा फटका खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक पायचा चिन्ह मैदानात अडवतोय. सिंगल तर मैदानात घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न धाबाची संधी असेल आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. नकार जो मैदानात कळवलाय आणि या 2 धावेच्या साह्याने आपण मैदानात पाहतोय. संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल धाबलकावरती 46 धावा. 47 धावेचं टार्गेट आता जे मैदानात असणार आहे ते आता कोराईस तोरणा संघाला. तोरणा संघाला अडचणी पाहिले गेले तर आता 47 धावेचं टार्गेट इथे असणार आहे. क्रिकेटचं वेळ खऱ्या अर्थानं काय असतं गावागावातल्या खेळाडूला जाऊन विचारा क्रिकेटचं वेळ काय असतं. आम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या आवडीचा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ का बनलाय. आम्ही कामावरती निघालो परंतु आम्ही कामावरती गेलोच नाही. कुठे गेलो तो हायच क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी गेलो. शाळेत निघालो शाळेत पोहोचलोच नाही. कुठे गेलो तर हेच क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी गेलो. घरच्यांचा सर्वात जास्त मार कशापासून खाल्ला असेल तर याच क्रिकेटच्या खेळापासून खाल्लाय. म्हणून तुमच्या आमच्या आवडीचा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ ज्याने तुमचा आमचा सर्वांचा जमवला मेळ त्याचं नाव आहे क्रिकेटचा खेळ. यानंतरचा होणारा सामना तिकोना मास्टर्स वर्सेस तोरणा रायडर्स. या 2 संघांमध्ये नंतरचा होणारा सामना देखील आपण मैदानात पाहणार आहोत. परंतु क्रिकेटचं वेळ इथे माया माणसाला घेऊन आले परंतु पहा शेवटी क्रिकेट आहे. पहा कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील पण गगन भरण्याचं वेध हे रक्तात असावं लागतं कारण आकाशाची ओढ ही दत्त घेता येत नाही.
आणि क्रिकेट देखील हा वेड्या लोकांचा खेळ आहे, ठार वेडे. त्याशिवाय मात्र तुम्हाला नाव मोठं करता येणार नाही. तुम्ही एखाद्या गावामध्ये जा, एखाद्या खेळाडू बद्दल तुम्ही माहिती विचारा, हा खेळाडू काय करतो, गावातील लोक एकच सांगतील, काही नाही, क्रिकेट बाई वेडा झालाय. परंतु तोच वेडा इथे मात्र भल्या भल्यांना शहाणा करून जातो. इथे पाहिजे मिड विकेट चेंडू खेळला जाईल, धाबाची संधी असेल आणि इथे काय, इथे मात्र पाय जबरदस्त क्षेत्ररक्षण. फलंदाजाने मात्र पाय इथे मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. जे क्रिकेट खेळतोय त्याच्याबद्दल म्हणजे जे काही आहेत त्यांच्याबद्दल थोडस काहीतरी. हा. क्रिकेट वेडे क्रिकेट इतिहास रचतात आणि शहाणी लोक घरी बसून तो इतिहास वाचतात. हा देखील क्रिकेटचा इतिहास आहे. म्हणजे क्रिकेट बद्दल घरच्यांचा जो मार खाल्लाय काय केलंय त्याच्याबद्दल पण म्हणजे थोडस कळलं पाहिजे ना, की नक्की शाळेत जाताना काय केलं, येताना काय केलं, क्रिकेट बद्दल काय केलं. क्रिकेटसाठी नक्की जमिनीत काढून घेतले स्वतःला असं पण काहीतरी केलेलं आहे. त्याच्यासाठी पण म्हणजे सगळ्यांनीच असं असं आता पण जो पण क्रिकेट खेळतोय त्याच्यासाठी पण येते. केव्हा ते नक्कीच आपण पाहायला गेलं तर क्रिकेटची तळमळ काय असते. परंतु पहा, खरं तर गौरवदादांना मी बोललो देखील नव्हतं की तुम्ही बोला, परंतु मनातले भाव मात्र आयुष्यामध्ये माणसाला व्यक्त करता आले पाहिजे. आणि त्यांनी देखील मात्र त्यांच्या भावना इथे व्यक्त केल्या. स्वतःला मात्र ते रोखू शकले नाही, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटसाठी किती कष्ट घ्यावे लागतात, स्पर्धा भरवत असताना किती त्रास होतो, हे फक्त त्या आयोजकांना जाऊन विचारा. इथे पाहिजे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला ते होईल आणि इथे पाहिजे पहा या दरम्यान पाहायचं मैदानाच्या आतमध्ये पहा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप शोधलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्पर्धेचे मित्र पाहते, या स्पर्धेचे मित्र मात्र आपल्यासोबत जोडले जात आहेत. खास उर्सेगावचे असणारे एक आणि स्वराज्य उर्शी संघाचे असणारे स्ट्रायकर गोलंदाज दिनेश मालबोडे हे देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. तर जावेपर्यंत मॅच दिशेने पहा, इथे चौकार देखील लगावलाय. पुढे सारसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होईल, बॅट वरती या चेंडूत येऊ शकला नाही. संघाची धावसंख्या स्थिर आहे, एकूण 47 धाब्याचा टार्गेट आहे. चेंडू किती झाले? 4. कुणाल पुन्हा तयार. ओहो, यावेळी मैदानात पाहायचंय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील ते होता, परंतु फलंदाजाला मात्र हा चेंडू मैदानात जर पाहिलं तर बॅट वरती मिडल करता आलं नाही. गोलंदाज तयार. यावेळी पाहायचे मोठा फटका खेळला जाईल, चेंडू हवेत असेल आणि इथे पहा झेल होतोय, फलंदाज बाद. संघाची धावसंख्या जर आपण मैदानात पाहिले तर धाबलगावरती 9 धाबा, ज्या धाबलगावरती धाबा नोंदवल्या गेल्या 2 फलंदाज देखील आपण पाहता आतापर्यंत मैदानात पास झालेत. क्रिकेट वेळे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहा, इथे थंडीचे दिवस देखील आहेत, थंडी देखील आहे. परंतु क्रिकेटचं वेळ, भले स्वेटर घालतील, कानटोपी घालतील, परंतु क्रिकेटचं मैदान सोडणार नाही, कारण क्रिकेटची आवड आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर लोणावळा प्रीमियर लीग मी चर्चा करत होतो की क्रिकेटची स्पर्धा भरवत असताना किती त्रास होतो. अगदी माणूस खऱ्या अर्थानं गौरवदादा तेव्हा मोठा होत नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गप्पा गोष्टी बोलत असतो. माणूस तेव्हा मोठा होत असतो जेव्हा तेव्हा मात्र तो छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतो आणि त्या स्वतः करतो. आता इथं आमचा आयोजक पहा, कोणी असा मोठा नाही, एखाद्याला सांगितलं ना तू फक्की मार, तो आवर्जून कुठलाही मागे पुढे विचार न करता मात्र तो फक्की मारण्यासाठी जाईल. ही इथल्या आयोजकांची खासियत आहे. मी अनेक आयोजक पाहिलेत, सलवार कुर्ता घालतात, फक्त स्टेजवरती येणार, खुर्चीवरती निवांत बसणार आणि फक्त बोट दाखवणार. गोलंदाज तयार. ओहो, इथे पहा बॅकफुटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडूने घेतला यशांचा भेद, फलंदाज बाद. दुसऱ्या बाजूला
प्रेक्षक राजा देखील मी मात्र पहा उपस्थित असणाऱ्या प्रेक्षक राजांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करेल, कारण प्रेक्षक राजांमध्ये खेळताना ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी होतीये. जाऊ पण त्या मॅच दिशेने ओ इथे पाहायचं लोड फुलटॉ चेंडू देखील इथे मैदानात होता. क्षेत्ररक्षक देखील आपण पाहायला गेलं तर मैदानात चेंडूला इथे अडवेल आणि पहा एका धावेच्या साह्याने संघाच्या संघात पोहोचेल. धावल कवरती 10 धाबा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. अनेक खऱ्या अर्थानं प्रेक्षक राजा देखील मात्र उपस्थित आहेत आणि क्रिकेटचे खऱ्या अर्थाने दर्दी आहेत. हे प्रत्येक खऱ्या अर्थाने क्रिकेट वेगळे व्यक्तिमत्व आहेत आणि त्याचमुळे खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र आज अनेक मान्यवर आणि प्रेक्षक राजा देखील आपण पाहतोय इथे उपस्थित आहे. जाऊया मॅच दिशेने पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. धावलका जर विचार केला तर 11 धाबा दुसरं षटक मध्ये सुरू आहे. मोठा फटका खेळला जाईल. स्क्वेअर लेग मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक मात्र त्याने तैनात असेल. सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल. एका धावेच्या साह्याने धावलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्या त्या 12 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू पाहायचे जमीन स्तरावर फटका इथे मैदानात खेळला तो क्षेत्ररक्षक देखील आपण मैदानात जर पाहायला गेलं तर पुढे जाऊन पोहोचेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण मैदानात पाहिलं गेलं तर धावलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 13 धावा. ज्या धावलकावरती धावा ज्या इथे नोंदवले गेले खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये देखील सिंहगड लायन्स संघ ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये चुनाव पाहिले ज्यांनी मात्र संघ मालकत्व स्वीकारलं. समाजसेवक म्हणून मात्र त्यांची देखील ओळख आहे. आदरणीय दीपक भाऊ मालपोटे हे देखील मात्र या स्पर्धेमध्ये संघ मालक यांनी स्वीकारलेला आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी देखील खूप सामाजिक क्षेत्रामध्ये शाश्वत परिवर्तन घडवणारे हे व्यक्तिमत्व आहे. अगदी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल त्याही पलीकडे गोरगरिबांना कुठलीही मदत असू द्या. कोरोनाच्या काळामध्ये गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे पहा या क्रिकेटच्या माध्यमातून कितीक मान्यवर आपल्यासोबत जोडले जातात. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. शॉर्ट कव्हर मध्ये देखील चेंडू मैदानात पहा खेळला जातोय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हा चेंडू पहा जमीन सत्र फटका देखील जातोय. क्षेत्ररक्षक देखील दूरवरती असणार आहे. सिंगल तर मैदानात घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मैदान होणार नाही. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं गेलं तर धावलकावरती 17 धावा ज्या धावलकावरती आहेत. यावेळी पाहिजे पुन्हा लोअर फुल टच मैदानात असेल. लॉंगर मध्ये खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक किती चेंडूला फील्ड करतोय आणि तोपर्यंत घेतलेली सिंगल. एकेरीत विहीर धावा घेण्याचा प्रयत्न इथे मैदानात सुरू आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा इथे पडला. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा चेंडू जर पाहिलं गेलं तर इनस्विंग देखील झाला. फलंदाज मात्र इथे चेंडू समजू शकला नाहीये. पहा अगदी ऑन साईडला चेंडू देखील खेळून काढा. क्षेत्ररक्षक इथे दूरवरती असेल. सिंगल तर मैदानात घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानात पाहिले ते होणार नाही. संघाची धावसंख्या जर इथे पाहिले गेलं धावलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 19 धावा. गोलंदाज तयार. हलक्यात पडता 5 चेंडू खेळून काढतोय. षटक क्रमांक पाहिजे मैदानात संपलं जाईल. इथे 3 षटकांचा खेळ इथे संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
20 धावा धावलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. खरं आमचे साईप्रीत लाईव्हचे करण्यात आमचे टेक्निशियन करपा हा खूप तळमळ त्यांची आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ते अगदी परफेक्ट टेक्निशियन त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. प्रत्येकाचं नाव अपडेट करण्याचं काम मात्र ते करतायत. दुसऱ्या बाजूला प्रत्येक कार्डची एक चांगली माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. असे आदरणीय साईप्रीतचे आमचे टेक्निशियन विनायकजी पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आमचे दोन कॅमेरामॅन देखील आहेत, सूरज गायकवाड आणि विवेक. यांचं देखील मी कौतुक करेल, कारण यांचं देखील खरं नाही का चांगलं कामकाज आपण मैदान पाहतो. एक चांगली क्वालिटी देखील त्यांच्या माध्यमातून. आणि ही क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामध्ये देखील तुम्ही घरी बसल्या मात्र या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. तुम्ही क्रिकेटची स्पर्धा मात्र तुम्ही मिस करू शकणार नाही. असं क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. यावेळी पण पाहायच्या मैदानामध्ये हलक्या चेंडू खेळून काढतो. डीप कव्हरमध्ये चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक तैनात असेल. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पाहायचे डायरेक्ट हिट देखील ते झाला. तिसऱ्या धावेची मागणी असेल आणि इथे काय स्पर्धेतील पहिल्या 3 धावा घेणारी ही जोडी असेल. साज बाज अरताज आन बानशान 3 धावा आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 23 धावा, ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतो पर्यंत तयार असेल. यावेळी पण पाहायचे जबिस्तर फटका मैदानामध्ये खेळून काढला तर क्षेत्ररक्षक दुर्गती असणारी सिंगल मैदानामध्ये पाहायचे. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळला जातोय. डिपॅक्सच्या कव्हरमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक. इथे 5 चेंडूला अडवतोय परंतु अपयश येईल. 2 धावा देखील ते मैदान मिळणार आहे. या 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 26 धावा. अजून देखील जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज आहे. स्पर्धेच्या निमित्ताने चिन्मय भाऊ हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यावेळी पहा लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला. 2 धावा तरी ते घेतल्या जातात. पहा इथे धावेसाठी धाव मैदानामध्ये आपण पाहते जी सुरू आहे. धावेसाठी जेव्हा पाहायला गेलं तरी ते दोन्ही संघ खेळाडू इथे संघर्ष करतायत. आताच्या मैदानामध्ये पाहायचंय एक सिंगल देखील आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाईल. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे देखील जाऊन पोहोचेल. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर छोटे आयोजक ज्यांची खऱ्या अर्थानं तळमळ देखील या स्पर्धेमध्ये असते. आणि खऱ्या अर्थानं व्हाईट बॉल स्कोर कार्ड वरती 30 धावा. मोठा फटका देखील काढण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतोय. होईल सिंगल तरी घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये जो आपण पाहतोय मैदानामध्ये होणार नाही. एक सिंगल मिळेल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं एक विशेष योगदान देखील असतं. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावेची देखील गरज आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावलकावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात तयार असेल. वरत 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे 16 धावा. स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज यावेळी पाहिजे. मोठा फटका खेळून काढलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या स्टिकने मात्र 5 चेंडू अडवतो देखील. सिंगल तरी घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे काय
फलंदाज मैदानामध्ये बाद. फलंदाजी केली आपण पाहतो ते मैदानामध्ये बाद होईल आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. दोन धावा त्या मैदानात मिळतील. 33 धावा धावफलकावरती ते धावाच्या नोंदीला आपण पाहतोय. अतिशय रोमांचक सामना आपण मैदानावर पाहायला गेले तर जो असणार आहे. गोलंदाज तयार. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक पहा इथे झेल तर झाला परंतु धोका कुठल्या वेळेस नसणार आहे. नो बॉल. बीमर चेंडू बिन टप्प्याचा टाकलेला हा चेंडू. इथे पहा संघर्ष तर मैदानामध्ये सुरू आहे आणि संघर्ष मैदानामध्ये करावा देखील लागेल कारण जितना बड़ा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी. अतिशय जबरदस्त मॅच मैदानामध्ये सुरू आहे. एका दिशेने आपण मैदानामध्ये पाहतोय तोरणा आणि दुसऱ्या बाजूला जर मैदान पाहिलं तर कोरा. या दोन संघामध्ये असणारा सामना एक जबरदस्त मॅच, एक हाय व्होल्टेज सामना. खरं तर या स्पर्धेला ज्यांचं खरं तर खूप मोठं योगदान आहे आमचे छोटे आयोजक ओमकार उंडारे असतील, लोकेश फाटक आहे, प्रसाद होसगे, अनिकेत लाटे, ओमकार भवारी, अमित कुलकर्णी, यश बोराडे, अक्षय बांदल, अनिकेत बांदल, मिलिंद साळुंके आणि सिद्धेश पाठारे. खरं तर यांचं कौतुक करावं तेवढं आहे. खूप मोठं योगदान यांचं या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. गोलंदाज तयार. पुढे साचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मैदानात होतोय आणि पहा इथे हा चेंडू मात्र पहा बॅट वरती येऊ शकला नाही. चेंडू डॉट. निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 5 चेंडू आणि 12. संघर्ष तर मैदानामध्ये केला होता कारण दोन्ही संघ खऱ्या पहा विजयाची चव चाकण्याचा इथे प्रयत्न करतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे पाहायचंय हा चेंडू मात्र इथे बॅट वरती येऊ शकला नाही. संघाचा संकेत स्थिर आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावेची गरज. पुढे सारखा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. हा चेंडू पुण्याला डॉट. फलंदाज देखील आपण पाहतो मैदानामध्ये बाद होईल. संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये पाहिली तर संघाची धावसंख्या या ठिकाणी संत निरंकारी मंडळाचे अध्यक्ष महादेवजी सुतार हे या इथे उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. आपणास विनंती आपण स्टेजवर येऊन आपला सत्कार घेऊन जायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 3 चेंडू 12 धावांची गरज असताना पहिल्या चेंडू मैदानात पहा इथे खोलवर टप्प्याचा स्वतःच्या फलंदाजीमध्ये इथे पहा वरच चेंडू मैदानात अडवतोय आणि संघर्ष एक चांगला संघर्ष आपल्याला मैदानात पाहायला देखील मिळतोय. संघाची धावसंख्या इथे पाहिजे धावफलकावरती 36. 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. यावेळी पाहायचंय डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेत परंतु पहा फलंदाज इथे बाद होतोय. एक मोठा फटका निश्चितपणे ते खेळला गेला परंतु ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु प्रयत्नामध्ये अपयश आलं. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल होईल. फुलटॉस चेंडू पण मैदानात असेल. मध्ये जर आपण मैदानात पाहायला गेलो चेंडू देखील ते खेळला जातोय. पुढील संघाचा टॉस तिकोना मास्टर्स वर्सेस तोरणा रायडर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपण स्टेज समोर यायचं आहे आणि बबन दादा आणि आंबेकर दादा आपणास विनंती आपण टॉस साठी यायचं आहे. तो आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. खरं तर मग पाहता चिरोने आता चला टॉस सोडून घ्यायचा आहे. स्पर्धेचे कार्यक्रम असणारे मुख्य आयोजक आमचे अक्षयदादा काळे, गौरवदादा फाटक, धीरज जाधव, धीरजदादा ठुले, विवेक काळे, मेघराज